आज येताना एक दृश्य मी बघितलं. एका सिग्नल वरती बरीच लोक थांबलेली होती, मीही थांबलेलो. भुकेने व्याकुळ असणारा एक म्हातारा व्यक्ती, त्याच्या डोक्याची केस पांढरी झालेली आहेत, हात थरथरतात, भूक लागलेली आहे. प्रत्येक व्यक्तीकडे जात होता, प्रत्येकाला खाण्यासाठी काही ना काहीतरी मागत होतं. प्रत्येक जण त्याचा तिरस्कार करत होते, उपेक्षा करत होते, त्याला धिक्कारत होते. ते दृश्य मीही माझ्या डोळ्याने बघत पाहत होतो. ते दृश्य मी पाहत होतो. आणि सकाळच्या वेळेला एक व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन सिग्नल वरती दोघी थांबलेला आहे. त्या व्यक्तीकडेही त्यांनी याचना केली, मागितलं काहीतरी खायला मिळेल या पेक्षेने. तो जवळ गेला, त्यांनी आपल्या शब्दांनी प्रहार केलाच, पायांनी सुद्धा त्यांना पूर्ण ढकललं. मात्र त्याच्याच मागे बसणारी त्याची स्वतःची मुलगी आपल्या बॅगची चैन उघडते, त्यातला टिफिनचा डब्बा काढते, त्या म्हाताऱ्या व्यक्तीकडे देते. आणि एका क्षणार्धामध्ये तो दृश्य बघितल्यानंतर माझ्या अंतःकरणाला भासर फुटला, डोळ्यातून अश्रू आले आणि लक्षात आलं की उदारतेला मोठेपण नको, उदारतेला वयाची आठ नाही, उदारतेला मोठेपण, श्रीमंती याची कुठलीही भावना लागत नाही. फक्त उदारतेला गरज असते ती सहानुभूतीची. आणि त्या मुलीने जे दृश्य मला दाखवलं, त्यामुळे माझ्या बाजार